नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम। माझी शाळा आहे कुमुद विद्या मंदिर, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे। त्यातील 114 म्हणजेच 114 कार्यालयीन व्यवस्थापन या विषयाची माहिती पाहूया। आयकर तपासणी, प्रास्ताविक, पगार बिले मुख्याध्यापकांच्या सहीने अधीक्षक वेतन व भविष्य निधी या खात्याकडे पाठविली जातात। वेतनपत्रातील सर्व नोंदींना मुख्याध्यापक हे जबाबदार राहतात। शासनाच्या खाती भरणा करावयाच्या रकमा, उदाहरणार्थ भविष्य निर्वाह निधी, विम्याचा हप्ता, आयकर, व्यवसाय कर, सहकारी पतसंस्थांचे कर्ज हप्ते, वर्गणी, व्याज इत्यादी याबाबतच्या सूचना वेळोवेळी अधीक्षक वेतन पथक यांच्याकडून मिळत असतात। त्याप्रमाणे बिले तयार करून पाठविली जातात। हे जरी खरे असले तरी फेब्रुवारी महिन्यापूर्वी अधीक्षक वेतन पथक यांच्याकडून आयकराबाबत एक परिपत्रक येत असते। ते असे की फेब्रुवारी पेड इन मार्च या बिलासोबत आयकर प्रमाणपत्र तक्ता जोडावा लागतो, अन्यथा पगार बिल मंजूर केले जाणार नाही। अशा प्रसंगी वर्षाची सर्व बिले काढावी लागतात। पुरवणी बिले त्यात काढून त्या साऱ्यांची बेरीज व स्टँडर्ड डिडक्शन वजा करून आलेल्या रकमेतून LIC नॅशनल सेविंग सर्टिफिकेट 5 वर्ष मुदत, नॅशनल सेविंग सर्टिफिकेट 7 वर्ष मुदत या साऱ्यांची बेरीज करून त्यांच्या 20% इतकी रक्कम व नॅशनल सेविंग सर्टिफिकेट 87ची रक्कम 100% कर माफ अशा पद्धतीने स्टँडर्ड डिडक्शन जाऊन शिल्लक राहिलेल्या रकमेतून वरील रकमा वजा करून शिक्षक व कर्मचारी आयकर भरण्यास पात्र आहे किंवा नाही हे ठरवावे लागते। सन 1989 ते 90 पासून दर महिन्याला पगार पत्रकातून मुख्याध्यापक व करपात्र शिक्षक या सर्वांना आयकर भरावा लागतो। तो आयकर पगार पत्रकातून भरला गेला नसल्यास मुख्याध्यापकाला पगार काढणारा अधिकारी म्हणून शिक्षा व दंड होऊ शकतो। आयकर आकारणीची माहिती, शाळा प्रमुखाने कलम 203 नुसार टॅक्स डिडक्शन अकाउंट नंबर मिळविण्यासाठी कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स यांच्याकडे अर्ज करावा। 2. टॅक्स डिडक्शन अकाउंट नंबर मिळाल्यानंतर तो नंबरमध्ये प्रत्येक चलनावर लिहावा, सर्टिफिकेटवर, चलनावर सगळ्यांवर लिहावा। 3. पगारपत्रकातून किंवा पगारातून कर कापून घेतल्यानंतर फॉर्म नंबर 16 टॅक्स डिडक्शन सर्टिफिकेट आर्थिक वर्ष संपल्यानंतर 1 महिन्याच्या आत देण्यात यावे। 4. कापून घेतलेल्या कराची माहिती दरमहा फॉर्म नंबर 23 मध्ये कळविली पाहिजे। 5. शिक्षक कर्मचारी यांनी सर्व बाबीतून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती दरमहा मुख्याध्यापकांना कळविली पाहिजे। 6. ज्या कर्मचाऱ्याचे उत्पन्न 50,000 रुपयांवरचे आहे किंवा आर्थिक वर्षात 50,000 रुपये होणार असेल अशा कर्मचाऱ्याने आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी परमनंट अकाउंट नंबर मिळवण्यासाठी अर्ज केला पाहिजे। तसेच 7 नंबर, आयकर खाते करदात्याला जनरल रजिस्टर नंबर म्हणजे GIR देते, तो पत्रक व्यवहाराच्या वेळी लिहावा लागतो। 3. अधिक संदर्भासाठी वाचन, पगारावर आयकर व्यवसाय श्री वा. गांधी ह्या पुस्तकामध्ये पगारदार व्यक्ती असेल तर त्याच्या पगारावर आयकर कसा आकारावा, आयकर आकारताना कोणत्या बाबी विचारात घेण्यात यावे, पगारातील व इतर कोणत्या बाबींवर आयकरात सूट मिळू शकते याबद्दलची सविस्तर माहिती दिलेली आहे। मुख्याध्यापकांनी अचूक आयकर आकारणी होण्यासाठी हे पुस्तक जरूर नजरेखालून घालावे।